काय झालंय सांग मला। अरे तिची आई इथे येऊन थडकली। मी आपल्या आपुलकीने त्यांना बसा म्हटलं, चहा वगैरे देते, तो कसलं काय दोघी मायले की बोलायला लागला ना रे मला। कधी असं आयुष्यात ऐकले नव्हते मी, असले शब्द असे बोलले रे मला। दोघी जणी आणि मी एकटी होते। पद्मजा आता कुठे आहे? गेली हो, ते घर सोडून गेली। अंजूच्या सासूबाई आज सकाळी इथं येऊन एवढा तमाशा करून गेल्या आणि तुम्ही नेमकं आजच तिला इथं घेऊन आलात म्हणून मी विचारलं की अगं काही नाही, मी त्यांच्याकडे गेले होते त्यांची समजूत घालायला, तर ते झालं भलतंच। म्हणजे त्यांना त्यांची चूक समजली होती आणि मग त्याच माझी माफी मागायला लागल्या। काय सांगताय काय? अगं तू हवी होतीस तिथे, म्हणजे मग कुणाला काही शंका घ्यायला जागा राहिली नसती की नेमकं काय झालं तिथे म्हणून। नाही हो, मला तसं म्हणायचं नव्हतं। तरी मी आपलं सांगितलं, नाही तर इतकं सगळं झाल्यानंतर अंजू पुन्हा सासरीच राहिली तर तिकडून लोकांना शंका यायची की अंजू सासरी कशी आहे, ठीक आहे ना, तिचा छळ तर चालला नाही ना सासरी। तिने मंदिरात शपथ घेतली होती मला सोडून नाही जाणार। तुझी निवडच चुकली रे। मी तर म्हणते गेली ना, जाऊ दे जाऊ दे। श्यामल, हा उपाय नाहीये। ही कसली रे पद्मजा? रे आपली पद्मजा कशी होती? या मुलीला मी बघितलं ना सुरुवातीला, तेव्हाच मला वाटलं की पद्मजाची जागा घेऊ शकत नाही। मला नको होती का पद्मजा, सांगा बरं मला। मला तर पद्मजासारखी सुनावी होती ना रे या घरामध्ये, पण या मुलीला नखाची सुद्धा सर नाही रे तिच्या। अंजू तुला कळतंय का मी काय बोलतीये ते? नाही माधवी, आतापर्यंत तू माझ्यामध्ये पद्मजाला बघणाऱ्या श्रीकांतला बघितलंयस, पण त्याच्या मागे त्यांचा आणखीन एक चेहरा आहे जो मला माहिती आहे। प्रेमळ, माझ्यावरती खूप प्रेम करणारे, खूप काळजी करणारे, आणि तो तू नाही बघितलायस। बघ तू आता मी घरी नाही म्हटल्यावरती ते पद्मजाऐवजी माझी, अंजलीची काळजी करत बसले असते। का असं वागलीस तू? असू नकोस, मी खूप सिरियसली बोलतोय। खूप राग आलाय तुझा, खरंच खूप राग आलाय। नाही आता कुणीही काहीही म्हणालं तरी अंजूला पुन्हा मी त्या घरात जाऊ देणार नाही। अंजलीनं आणि तिच्या आईनं माझ्या पोरावर जादू टोणा केलाय। काय बिघडवलं होतं मी त्या दोघींचं, सांगा ना मला। आई, या जगात असं काही नसतं। समजाव तिला। काही नाही, आता ती बाहेर गेली आहे ना, तर मलाच काहीतरी करायला हवं। च्या जादू टोण्यातून माझ्या पोराला बाहेर काढायला हवं आणि ते मी काढणारच।